नमस्कार. मी तुमचा AI सहाय्यक आहे. तुमचं नाव काय आहे? माझं नाव ओम आहे. नमस्कार ओम. मी तुम्हाला कशी मदत करू शकतो? महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी का प्रसिद्ध आहे? ओम, महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी प्रसिद्ध आहे कारण ते भारताच्या आर्थिक वाढीचे प्रतिबिंब आहे. देशाच्या एकूण GDP मध्ये सर्वात मोठे योगदान देते आणि 8%च्या राष्ट्रीय वाढीच्या लक्ष्यासाठी 10% वाढीची गरज आहे. याशिवाय मैत्री सारख्या उपक्रमांद्वारे गुंतवणूकदारांसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जाते. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था किती मजबूत आहे? ओम, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भारतातील सर्वात मजबूत आहे. राज्य भारताच्या एकूण GDP मध्ये सर्वात मोठा वाटा देऊन आर्थिक विकासात अग्रेसर आहे. देशाला 8% वाढीच्या लक्ष्यासाठी महाराष्ट्राने 10% वाढ करणे गरजेचे आहे. हे त्याच्या औद्योगिक आणि आर्थिक महत्त्वाचे प्रतीक आहे. EV पॉलिसी काय आहे? ओम, दिलेल्या संदर्भात हेवी पॉलिसीचा उल्लेख नाही. MSME वर्गीकरण, FCI मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक उपक्रमांविषयी माहिती आहे, पण हेवी पॉलिसीशी संबंधित तपशील नाहीत. अधिक अचूक मार्गदर्शनासाठी संबंधित सरकारी विभाग किंवा अधिकृत स्रोतांशी संपर्क साधावा. IT सेक्टरमध्ये महाराष्ट्र किती पुढे आहे? ओम, महाराष्ट्र भारतातील आर्थिक विकासात अग्रेसर आहे, परंतु दिलेल्या संदर्भात IT सेक्टरमधील विशिष्ट माहिती उपलब्ध नाही. राज्याने GDP मध्ये मोठे योगदान दिले आहे आणि 10% वाढीच्या लक्ष्याशी जोडले गेले आहे, परंतु तंत्रज्ञान क्षेत्रातील तुलनात्मक स्थिती स्पष्ट नमूद केलेली नाही. उद्योग विकासासाठी सरकार काय करते? ओम, महाराष्ट्र सरकार उद्योग विकासासाठी गुंतवणूक आकर्षित करणे, ईज ऑफ डुईंग बिझनेस EODB सुधारणे आणि आर्थिक वाढीवर लक्ष केंद्रित करते. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील पायाभूत सुविधा, नीतींमध्ये सुलभता आणि उद्योगधंद्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जाते. महाराष्ट्र उद्योग भरारी 2024 या कार्यक्रमात कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आणि त्याचा उद्देश काय होता? ओम, महाराष्ट्र उद्योग भरारी 2024च्या कार्यक्रमात 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान पुणे, नवी मुंबई, नागपूर आणि अमरावती येथे 3 कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. प्रत्येक सत्रात 1600 ते 2500 सहभागी झाले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणे, नवीन संधींची माहिती देणे आणि स्थानिक उद्योजकांना एकत्र आणणे हा होता. धन्यवाद. ओम, आपले स्वागत आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाबद्दल किंवा गुंतवणूक संधींबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कळवा. मदत करण्यासाठी तयार आहे.